नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा मधील प्रश्न स्किझोफ्रेनियाचे ब्ल्युरेस 4A हा प्रश्न सॉल्व करणार आहोत. तर चला बघूया प्रश्नाचे उत्तर. स्विस मानसोपचार तज्ज्ञ युजेस ब्युलेर यांनी स्किझोफ्रेनियाची प्राथमिक लक्षणे स्पष्ट करण्यासाठी 4AS ही संकल्पना मांडली. ही लक्षणे रोगाचे निदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. पहिला पॉईंट आहे असोसिएशन. यालाच विचारामधील विस्कळीतपणा असे म्हणतात. तर रुग्णाच्या विचारामधील तार्किक साखळी तुटलेली असते. बोलताना एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी कोणताही संबंध नसतो. वाक्यरचना विस्कळीत असते, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्याचा अर्थ समजणे कठीण होते. तर दुसरा आहे अफेक्ट. याचा संबंध भावनेशी आहे. रुग्णाच्या भावनांमध्ये कमालीची घट होते किंवा त्या परिस्थितीतील अनुसरून नसतात. उदाहरणार्थ आनंदाच्या प्रसंगी रडणे किंवा दुःखाच्या प्रसंगी हसणे. अनेकदा रुग्ण पूर्णपणे फ्लॅट दिसतो, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नसतो. तिसरा पॉईंट आहे ॲम्बिव्हॅलन्स. याचा अर्थ द्विधा मनस्थिती असा होतो आणि रुग्णाच्या मनात एकाच वेळी एकाच व्यक्तीबद्दल किंवा गोष्टीबद्दल दोन परस्पराविरुद्ध भावना असतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीवर एकाच वेळी प्रचंड प्रेम वाटणे आणि तिचा तीव्र तिरस्कारही वाटणे. यामुळे रुग्ण कोणताही निर्णय घेण्यास असमर्थ ठरतो. ऑप्टिझम. याला स्वमग्नता असे म्हणतात. रुग्ण बाह्य जगाशी असलेला संपर्क तोडून स्वतःच्याच काल्पनिक जगात रममाण असतो. तो स्वतःमध्ये गुंतलेला असतो आणि सामाजिक संबंधापासून दूर पळतो. त्याचे स्वतःचे विचार आणि आभास त्याला खऱ्या जगापेक्षा जास्त वास्तवे वाटू लागतात. ब्युलर यांच्या मते ही 4 लक्षणे स्किझोफ्रेनियाच्या मूळ लक्षणामध्ये येतात. तर भ्रम आणि भास ही गौण लक्षणे मानली जातात. चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मी तुम्हाला 4AS म्हणजे नक्की काय, तर 4A या AA वरून हे 4 पॉईंट आले बरोबर. त्यातला आहे पहिला पॉईंट असोसिएशन. यामध्ये काय होतं, रुग्ण बोलताना विषय बदलतो. उदाहरणार्थ मला भूक लागली आणि अचानक म्हणतो आकाशात विमान उडत आहे. तर दुसरा पॉईंट दिलेला अफेक्ट. रुग्णाच्या मनात विसंगत भावना असतात. त्यामध्ये म्हणजे एखाद्याच्या मृत्यूची बातमी ऐकली तर तो रडण्याऐवजी काय करतो, हसू लागतो. अशी विसंगत भावना असते. तर हा पॉईंट झाला अफेक्टचा. तर तिसरा पॉईंट आहे ॲम्बिव्हॅलन्स. म्हणजे रुग्णाला औषध घ्यायचे असेल पण तो काय करतो, औषध घेत नाही, तो फेकून देतो. पण त्याला घेणं गरजेचं होतं, पण तो निर्णय घेत नाही योग्य, म्हणजे निर्णय प्रति येऊ शकत नाही. तर चौथा पॉईंट आहे ऑटिझम. म्हणजे काय होतं, तर रुग्ण स्वतःच्याच काल्पनिक दुनियेमध्ये असतो. तो सभोवतालच्या वातावरणात समरस होत नाही, जुळवून घेत नाही लोकांना. त्याचा काय असं पूर्ण संबंध त्यांच्याशी तुटलेला असतो. तर बघा अशा नर्सिंग जबाबदारी काय आहे, नर्स रिस्पॉन्सिबिलिटी. तर अशा रुग्णाशी संवाद साधताना वाक्य छोटी आणि स्पष्ट ठेवावीत. रुग्णाच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. रुग्णाला वास्तवाची जाणीव करून द्यावी. प्रश्नावरील आधारित MCQs मी पोस्ट या ऑप्शनमध्ये अपलोड करणार आहे, ते तुम्ही जाऊन नक्की चेक करा. थँक्यू.